तुम्ही पाहू शकता हा आहे सॉसपॅन। आज याच सॉसपॅनमध्ये आपण बनवणार आहोत 30 मिनिटात तयार होणारा मऊसूत असा एगलेस चॉकलेट केक। ओव्हन नाही, कुकर नाही, अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पॅनला तेलाने ग्रीस करून घेऊ। आता आपण याच्या बॉटमला बटर पेपर लावून घेऊ। आता आपला पॅन तयार आहे। आता आपण बॅटर तयार करून घेऊ। इथे मी पाव कप कोमट पाणी घेतले, त्यात 1 चमचा कॉफी पावडर आणि पाव कप कोको पावडर टाकली आहे। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, याच्यात गिठळी राहता कामा नये। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। यामध्ये आता आपण 6 चमचे दही, अर्धा कप पिठी साखर टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। साखर चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी पाव कप सनफ्लॉवर ऑइल टाकून घेत आहे आणि ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये पाऊण वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथं बघू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊ, याच्यात एक गिठळी राहता कामा नये। बघा किती छान आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे। आता हे बॅटर आपण सॉसपॅनमध्ये ओतून घेऊ। आता हा सॉसपॅन थोडा आपण टॅप करून घेऊ। आता हा सॉसपॅन आपण एका फ्राय पॅनवर ठेवून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपण याला 25 मिनिटं केक शिजू देऊ। टूथपिक टाकून आपण चेक करू केक छान शिजला आहे की नाही। बघा आपला केक छान शिजला आहे। आता केक गार झाल्यानंतर आपण सुरी थोडी आपण कडेने फिरवून घेऊ आणि आता केक आपण डिमोल्ड करू। आता पॅनवरती एक प्लेट ठेवून आपण हा पॅन उलटा करू, म्हणजे आपला केक छान डिमोल्ड होईल। बघा किती सुंदर केक झाला आहे आपला, एकदम मऊ आणि जाळीदार। आता चॉकलेट गनाश करण्यासाठी इथं मी 1 कप फ्रेश क्रीम घेतली आहे आणि तिला आता मी गरम करून घेणार आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 200 ग्रॅम मिल्क चॉकलेट बारीक चिरून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण गरम केलेली फ्रेश क्रीम टाकून घेऊ आणि याला हळूहळू मिक्स करू। गरम क्रीमने हे चॉकलेट हळूहळू चांगलं मेल्ट होईल, बघा याप्रमाणे। आता आपण एक केक जाळीवर ठेवून घेऊ आणि त्याच्यावर आपला हा चॉकलेट गनाश टाकून घेऊ। आता हे चॉकलेट गनाश 1 ते 2 मिनिटं सेट झाल्यानंतर आता याच्यावर आपण चोको चिप्सने गार्निशिंग करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करू शकता। हा केक चॉकलेट ब्राउनी सारखाच लागतो, तुम्ही हा केक नक्की ट्राय करा। पहा किती सोप्या पद्धतीने ओव्हन शिवाय, कुकर शिवाय फक्त सॉसपॅनमध्ये बनला आहे हा परफेक्ट चॉकलेट केक। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत। थँक्यू।